प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला मुक्ता वटपौर्णिमेची तयारी करत असते तेव्हा सई तिच्यासाठी पाणी मागते. सईला पाणी देण्यासाठी म्हणून मुक्ता तिचं पूजेचं ताट टेबलावर ठेवून पाणी देण्यासाठी जाते. हीच संधी साधून सावनी गुपचूप मुक्ताच्या ताटातला वडाला फेऱ्या घालण्याचा दोरा कैचीने कापून टाकते. त्यानंतर मनातल्या मनात म्हणते की माय डिअर एक्स सासूबाई, आज इथे पूजा नाही तर अपशकुन होणार आहे. मुक्ताची मजा पाहण्यासाठी ती लपून बसलेली असते. त्यानंतर मुक्ता मनोभावे पूजा करायला लागते, पण अचानक दोरा तुटतो आणि नेमका तो दोरा सागर पकडतो. दोरा अचानक कसा काय तुटला याचा मुक्ताला टेन्शन आलेलं असतं, पण सागर नेमक्या वेळी येऊन तो दोरा पकडतो आणि दुसऱ्या दोऱ्याने जोडून देतो. हा दोरा कुणीतरी मुद्दाम तोडला आहे, पण या तुटलेल्या दोऱ्यासारखं आपलं नातं नाही, ते खूप मजबूत आहे असं म्हणून सागर मुक्ताला धीर देतो. सई सुद्धा सागरला तो धागा जोडण्यात मदत करत असते. सागर आणि सईने मुक्ताला धागा जोडायला मदत केली आणि त्यामुळे तिची पूजा अर्धवट राहिली नाही. हे पाहून सावनीचा जळफळाट होत असतो. दुसरीकडे मुक्ताची तब्येत अचानक बिघडते, त्यामुळे सागर फारच पॅनिक झालेला असतो. मुक्ताला काय झालं हे कोणालाच समजत नसतं. तेव्हा इंद्रा सागरला म्हणते की काय ह्या आजकालच्या मुली, यांना डाएट कसं करायचं हे समजतं, पण उपवास करता येत नाही. आम्ही आमच्या वेळी उपवास करून डोक्यावर हंडे घेऊन घरी जायचं, 9 दिवस काही न खाता पिता देवीची पूजा करायचो. आणि ही सागरला मात्र इंद्राचं हे बोलणं आवडत नाही आणि तो रागात आत निघून जातो. मुक्ता बेशुद्ध पडलेली असल्याने सई घाबरलेली असते. ती तिच्या स्वतःला आपल्या मुक्ताईबद्दल विचारत असते. मी मुक्ताईला असं शांत झोपलेलं पाहू शकत नाही, मला खूप भीती वाटते असं ती बोलते. तेव्हा स्वाती तिला धीर देते. सगळेजण आत निघून जातात. बाहेर फक्त सावनी आणि आदित्य असतो. सावनी फोनवर कोणाशी तरी बोलत असते की मुक्ता आजारी पडण्याचं नाटक करत आहे. आम्ही इथे आल्यामुळे सगळेजण आम्हाला अटेन्शन देतात, त्यामुळे तिला ते आवडत नाही, म्हणून ती असं नाटक करते असं ती फोनवर कोणाला तरी सांगत असते. तेच नेमकं आदित्य ऐकतो. तो सावनीला म्हणतो की मम्मा ती बाई नाटक करते, मग आपण इथे का थांबलोय. यावर सावनी म्हणते की तुझे सागर पप्पा कसे घाबरले आहेत बघितलंस ना, म्हणून आपण इथे थांबलो. तितक्यात सागर बाहेर येतो. तेव्हा आदित्य त्याच्याकडे जाऊन म्हणतो की पप्पा घाबरू नका, मलाही माहीत आहे ती बाई नाटक करत आहे. आदित्य असं बोलल्यावर सावनी गडबडते. सागर भयंकर चिडतो. तू ही कसली आई आहेस, असले घाणेरडे संस्कार तू मुलावर करतेस. तुझ्यासारखी घाणेरडे विचार तो करू लागला आहे, त्यामुळे त्याच्या डोक्यात असं येत आहे. सावनी म्हणते की हे तोच म्हणाला आहे. यावर सागरचं म्हणणं असतं की शब्द जरी त्याचे असले तरी विचार मात्र तुझे आहेत. तुझ्यामुळे आज आदित्य असं काही बरळतो आहे. त्यानंतर सागर आदित्यशी बोलतो. तो बोलतो असं काही नाही, आज ज्या आजारी पडल्या आहेत त्या मुक्त आहेत. त्या कधीच असं नाटक करत नाही, कधीच कोणाला त्रासही देत नाही. या उलट कोणाला त्रास होऊ नये म्हणून स्वतः संकटाला सामोरे जातात. त्यामुळे तू असा विचार करू नकोस.